हॅलो नमस्कार. मी आहे आरती आणि मी राहते केनियाला. आज आम्ही निघालो आहे किसुमो काउंटीमधल्या कॅल्फी रिसॉर्टला. या बाजूचं वातावरण जरा गरम असतं. ऊन जास्त असल्यामुळे खूप वेळ मुलांना खेळता येत नाही. त्यामुळे आम्ही सकाळी 8 ते 9च्या दरम्यान घरातनं निघालो आहे. या गर्द गुलाबी फुलांना बघून मला वर्ध्याची आठवण झाली. आमच्या शाळेत ही फुलं खूप असायची. फक्त शाळेतच नाही तर गोपुरीत किंवा वर्धेच्या बऱ्याचशा ठिकाणी फुलं दिसतात, पण इथे मी पहिल्यांदाच पाहिलीत. हा आहे कॅल्फी रिसॉर्टचा एंट्रन्स. गाडी पार्क करून एक फॅमिली फोटो घ्यावा म्हणून मुलांना बोलवलं, पण नेहमीप्रमाणेच त्यांना यात काहीही इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे फोटो न घेताच त्यांची सुटका केली आणि हे सुरू झालं यांचं एक्सप्लोअर करणं. सर्वात आधी दिसला तो हा स्विमिंग पूल, पण आम्ही फार लवकर पोहोचलो आहे आणि इकडे कुणीच नव्हतं. ऊनही वाढलेलं नव्हतं, त्यामुळे आम्ही त्यांना इकडे प्ले गार्डनमध्ये घेऊन आलो आहे. स्विंगपासनं सुरुवात केली खरी, पण परीला घाबरायला झालं, कारण ओम आणखीन हाय म्हणत होता. बिचारीला शेवटी उतरावंच लागलं. खेळून खेळून लगेच मुलांना भूकही लागली. मग काय, त्यांच्याच आवडीचे चिकन नगेट्स आणि फ्रेंच फ्राईज मागवलेत. जरा पोटपूजा होते न होते तेच हॉर्स दिसला आम्हाला. गर्दी आणि ऊन दोन्ही वाढण्याआधी हॉर्स रायडिंग आटोपायचं ठरलं. हॉर्स रायडिंगचं एक्साइटमेंट तर आहेच, पण थोडी भीती पण दिसते परीच्या चेहऱ्यावर. आम्हीही त्यांच्या मागे मागेच निघालो आहे. मुलांच्या मागे मागे फिरून आम्ही दमलो. शेवटी आम्ही रेस्टॉरंटमध्ये येऊन बसायचं ठरवलं, पण एका इव्हेंटसाठी हे पूर्ण रेस्टॉरंट बुक होतं. त्यामुळे परत बाहेर आलो आणि समोरच एक हटसारखं अरेंजमेंट केलेली होती, तिथं येऊन बसलो. इथून मुलांकडे लक्ष ठेवणं सोपं होतं. यात ओमकार फारच कंटाळला होता. तो वाट बघत होता त्याचा टर्न कधी येणार. तो त्या घोड्याच्या मागे सारखा फिरत होता. शेवटी एकदाचा त्याचा टर्न आलाच. आम्ही परीला उतरवून त्याला बसायला सांगितलं. शेवटी साहेब खुश झालेत आणि बसलेत घोड्यावर. आपल्याकडे असते तर फुलवंती, बसंती, शेवंती. जरा वेळ विश्रांती घेतल्यावर आम्ही त्यांना विचारलं, आता काय करायचंय. समोरच झिपलाईन सुरू होती. त्यांनी याआधी फार छोट्या छोट्या झिपलाईन बघितल्या. ही जरा मोठी असल्याने नको म्हणत होते. नको. खूप मोठ्या चर्चेनंतर दोघांनी मिळून ठरवलं की त्यांना ट्राय करायचं आहे आणि आम्ही त्यांना या मोठ्या फील्डवर घेऊन आलो आणि सुरू झाली यांची झिप लाईनची मज्जा. दोघांनीही खूप मजा केली आहे.
जेव्हा स्विमिंग पूलकडे परत आलो तेव्हा लोकांचं येणं सुरू झालं होतं. स्टाफही दिसत होता. मग काय, मुलांनी पटापट चेंज करून स्विमिंग करायला सुरुवात केली. खूप खेळल्यामुळे व स्विमिंगमुळे मुलं खूप दमली होती. त्यांना भूक लागली होती. आधी आमचा प्लॅन किसुमुला इंडियन रेस्टॉरंटला जाऊन लंच करायचा होता. पण मुलांना भूक लागल्यामुळे इथे जे आम्हाला मिळेल ते आम्ही फूड मागवलं. फ्राईड चिकन, चिकन नगेट, कारण या व्यतिरिक्त उगाली यासारखे लोकल फूड इथे चांगले मिळाले असते. पण ते आपल्या काही पचनी पडणारे नव्हतेच. मग हाच लंच गोड म्हणून घेतला. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.